5 वर्ष मेहनत करत राहिला, संयमाने तुम्ही पुढे जात राहिला. तुमच्यासोबतच्या तुमच्या मित्र-मैत्रिणी भरती होत होत्या आणि तुम्हालाच अपयश येत होतं. तर तुम्हाला कसं वाटत होतं? आयुष्यातला पहिला गोळा आउट ऑफ टाकलेला आहे. प्रॅक्टिस पण नाही कधी केली गोळ्याची. पण मला मुळात म्हणजे बेसिकच माहित नव्हतं की अभ्यास करायचा काय. ग्राउंडला मेहनत कशी केली पाहिजे? टाइम टेबल काय असतं? शिस्त, नेम? सातत्य ठेवलं पाहिजे ह्यांनी, कंटिन्यू केलं पाहिजे वर्कआउट. म्हणजे आपले कोच जे आहेत ते जे सांगतात ते फक्त फॉलो केलं ना तरी भरती होता येतं. तर कधी मनात असा प्रश्न आला का रे बास आता थांबू यार, आता हे सगळं सोडून देऊ? असं कधी वाटलं का? नातेवाईक नाव ठेवत होते, काय करते, आई बाबांचं कसं, आई वडिलांना कित्येक नातेवाईक काही काही बोलत असतात, असं कधी वाटलं का? नाही वाटलंय तसं, कारण एवढ्या वर्ष नमस्कार, मी तेजस. स्वप्नवर्धीचे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत सुप्रिया मॅडम, ज्यांची पुणे शहर पोलीसपदी निवड झालेली आहेत. खरं तर त्यांचं खूप खूप अभिनंदन मॅडम. थँक्यू. आत्ता मॅडम आपल्या श्रोत्यांना त्यांची ओळख करून देतील. नमस्कार, माझं नाव सुप्रिया बाळकृष्ण पोळेकर. माझे गाव पानशेत आहे. मी पुण्यातच राहते. तुम्ही आत्ताच 2025 मध्ये भरती झालात. तर मला थोड्या शब्दात तुमचा संघर्ष ऐकायचा आहे, किंवा आज आपण यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जे काय भरती करताना फेस केलं, जे काय तुम्ही अनुभवलं, ते आज तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगा. ठीक आहे. मी सगळ्यांना असं सांगू इच्छिते की माझा हा सगळा प्रवास आहे. हा 5 वर्षाचा प्रवास आहे. म्हणजे सुरुवातीपासून सांगते. मला स्पोर्टमध्ये जास्त आवड होती. अच्छा. लहानपणापासूनच माझं पूर्ण हे ग्राउंडवरच गेलेलं आहे. म्हणजे हा. स्कूलमध्ये असल्यापासूनच मला वर्गामध्ये कमी आणि ग्राउंडवर ग्राउंड सगळेजण मध्ये जास्त जास्त. बघतील. पहिल्यापासून खेळाची खूपच आवड होती. लहानपणापासूनच खेळाची खूप आवड अच्छा. होती. हे झालं की ते म्हणजे माझं असं व्हायचं की हा खेळ झाला की मी ह्याच्यात हा कधी खेळते, तो कधी खेळते. म्हणजे एवढं आवडायचं की एकामागे एक मी खेळतच राहायचे. हम्म. मग अशा अशा ह्याच्यातून हळू मला त्यातली आवड निर्माण केली. खेळाची. हां, मग कंटिन्यू म्हणजे मला असं खेळच खूप आवडायचा. हा. बाकी सगळं एवढं हे वाटायचं नाही जेवढं मला खेळायला खूप आवडायचं. हा. मग ह्याच्यातनंच 26 जानेवारी वगैरे असायचे, त्यावेळेस प्राइज वगैरे द्यायचे. तर हम्म. सगळ्यात जास्त प्राइज मलाच भेटायचे. अरे, म्हणजे असं पुढे गेलं म्हणजे जागेवर जास्तवर परत नाव यायचं. म्हणजे तुमचं. हां, जागेवर जास्तवर परत तेच नाव यायचं. असं म्हणजे असं आवड होती खूपच. त्याच्यातच 26 जानेवारीच्या दिवशी एक पोलीस बघितलेले म्हणजे हा. बोलवतात ना पाहुणे, प्रमुख पाहुणे प्रमुख म्हणून. पाहुणे. तर त्यांना असं बोलवलेलं. तर ते बघून एक इच्छा झाली, की त्यांना जो आदर भेटायचा आहे तर आपण पण पोलिसच व्हावं असं. हो. असं वाटत होतं, की पोलिसच व्हावं. पण ते तेवढ्यापुरतंच राहून गेलं. पण जास्त कल होता, की काहीतरी खेळेन, स्पोर्टमन होईल असं. असं सगळं चालू होतं हा. माझं. मग अशातनंच सुरुवात झाली. एकदा अशीच कबड्डी खेळत असताना एक मैत्रीण होती हम्म. प्रियंका सूर्यवंशी म्हणून. ती आता पुणे सिटीला पोलीस आहे. हा. मुंबईला मुंबईला. पोलीस आहे आता ती. अच्छा. तर ती ग्राउंडला आली होती सहज की प्रॅक्टिससाठी. तर प्रॅक्टिस. तिचं बघून हा. ती काय करत होती असं बघून सुरुवात केली भरतीची. ती करायची तिच्याबरोबरच तेवढ्यापुरतं करायची. कारण ग्राउंड तर होतं माझं चांगलं. तर हम्म. ती फक्त अभ्यास करायची तिच्याबरोबर तेवढ्यापुरतंच अभ्यास करायची. ती बसली की बसायचे. हा. आमचे कोच असे बसवायचे तिथंच ग्राउंडवर अभ्यासाला. तर ती बसली तर फक्त बसत होते अभ्यासाला. हा. मग तेव्हा पहिली भरती दिली 2018 ला. 2018 ला? हां, सगळ्यात कोविडच्या आधी? हो, कोविडच्या आधी सगळ्यात पहिली भरती 2018 ला दिली. हा. त्यावेळेस ग्राउंड 98चं ग्राउंड टाकलं होतं मी. अच्छा. आणि ह्याच्यामधनं पण अभ्यास पण थोडाफारच होता. हा. पण त्यावेळेस मला भरती करायची नव्हती. म्हणजे असं होतं, की आता एवढं इझिली भरती झाले तर एक हे असतं ना, म्हणजे स्पोर्टमध्ये जास्त कल होता. तेवढी कल इझिली होता. भरती झाली तर नंतर पण होऊ शकतं. म्हणजे पोलीस होणं असं त्यावेळेस असं होतं, की खूप इझिली. इझिली. त्यामुळं मी स्किप केलं. डॉक्युमेंट वगैरे ह्याला त्याला नाही गेली. म्हणजे मला करायचं नव्हतं त्यावेळेस. म्हणजे नंतर होईल असं, की आता स्पोर्टची लाईफ आहे तर ती एन्जॉय करावी. असं करत गेले. नंतर लॉकडाऊन पडलं. त्यामुळे ते हा. सगळं राहून गेल्यानंतर मग माझ्या वडिलांची इच्छा होती, की माझ्या पोरींनी पोलीस व्हावं. मग त्यांची इच्छा होती म्हणून मला पोलीस भरती करायची होती खरं तर. मग मग ते एक नंतर नाद लागला भरतीचा. भरतीचा. मग हळू चालू केलं भरती करायला. पहिलं यश आलं होतं, पण नाही हे केलं. नंतर 2021 ला भरती दिली त्यानंतर. हा. मुंबईला भरती दिली. पण व्हायची इच्छा होती पुण्यातच पोलीस व्हावं. पण हम्म. दिली. फर्स्ट टाईम फॉर्म भरला. मुंबईला झालं. त्यावेळेस नाही झालं माझं. नाही. 4 मार्कांनी मी राहिले. ठीक आहे राहिले.
मग परत वडिलांचं काय राहिलं की हे कर म्हणजे तू दे दे. अजून होऊ दे काय नाही एका ह्याच्यामधून राहिलं म्हणून काय झालं तर कर. मग ठीक आहे म्हणलं. सगळं झालं परत नव्याने सुरुवात केली परत की नाही. होईल म्हणून असं. पुन्हा 2023 ला भरती दिली. हम्म. पुन्हा तिथं पुणे सिटीला भरती दिली 2023 ला. हम्म. पुन्हा तिथं राहिली 3 मार्काने 3 मार्क. पुणे सिटीला. ग्राउंड आउट ऑफ असून म्हणजे आतापर्यंत जेवढ्या भरत्या दिल्यात प्रत्येक वेळेस 50 पैकी 50 ग्राउंड घेतले मी. पण अभ्यास नव्हता माझा तेवढा. अभ्यास. खरं सांगायचं म्हणजे झालं ते- तर हा. अभ्यास नव्हते करत मी तेवढा की जेवढा करायला पाहिजे बाकीच्या पोरं जशी करतात तसा अभ्यास नव्हता. म्हणजे तेवढं गायडन्स नव्हता कोणाचा की कसा अभ्यास केला पाहिजे असं. असं म्हणताना 2023 ची भरती झाली. तिथे पण अपयश आलं. अपयश. पुन्हा सुरुवात केली. 2024 ला भरती दिली. तर 2024 ला भरती दिली तर विषय असा झाला की मी त्यावेळेस डॉक्युमेंटमध्ये माझा एक विषय खूप हे झाला की मला 4 ठिकाणी मी फॉर्म भरले पण मला देता नाही आलं. 2 ठिकाणी ग्राउंड दिलं पण मला क्वालिफाय नाही करता आलं. म्हणजे ग्राउंडमध्ये द्यायला गेली आणि त्यांनी बाहेर काढलं. म्हणजे हे करताना इतकं वाईट वाटलं होतं. म्हणजे ग्राउंड आउट ऑफ असताना सुद्धा मला ग्राउंड देता येत नव्हतं. पहिल्यांदा अपात्रच्या लाईनीत बसल्यानंतर काय होतं हे ते अनुभवलं. कारण भरपूर वेळा भरपूर जण बघितलेत अपात्रच्या लाईनीमध्ये उभा राहिलेले. पण फील नाही घेतलं कधी की त्यांना काय वाटत असेल. कोणी हायटीने जात होतं तर कोणी कसं कोणी कसं. कसं? तर फील नाही घेतला कधी. पहिल्यांदा त्या लाईनीत बसून फील घेतला की कसं असतं. म्हणजे काय वाटतं की समोर वाटतं. ग्राउंड दिसते आपण करू शकतो आपल्याकडे सगळं आहे. आहे. पण ते जाता येत जाता नव्हतं. येत नव्हतं. खूप वाईट वाटलं. आमचे कोच वगैरे आले होते तिथं फोन केल्यावर लगेचच की काय होतंय की काही. तर पण डॉक्युमेंट मेन डोमासाइलच होतं त्यामुळं काही करता पण नाही आलं. त्या समोरच्या पोलिसांना पण नाही मदत करता नाही आली. करता आली. मग असं म्हणताना आली रडतच घरी आली. आईला पण खूप वाईट वाटलं वाईट होतं. वाटलं. पण त्यांना वाईट नको वाटायला म्हणून जरा स्वतःच आपल्या आतमध्ये जाऊन खूप थोडंसं रडारड झाली थोडीशी फार. झाली. पण म्हणलं चला परत सुरुवात करावी. परत 2025 ला भरती दिली. 2025 ला भरती दिली. म्हणजे काय म्हणतात ना नशिबात जेव्हा लिहिले तेव्हाच होतं. त्यावेळेस 2025 ला पण अपयश आलं. त्यावेळी डायरेक्ट सिक्वेन्सच चुकवला. पेपरला गेल्यानंतर सलग सिक्वेन्स चुकवला. त्यामुळे तिथं पण अपयश आलं. मग कारागृह 2025 मध्ये कारागृहाला भरती दिली. तिथं असं झालं 125 चं मेरिट लागलं मला 124 होते. तिथं पण 1 मार्काने राहिलं. म्हणजे मन पूर्ण खचलेलं होतं. काय करायचं सोडून द्यावं एक वाटत होतं पण 1 मार्काने राहतोय आपण. म्हणजे आपण 1च मार्काने राहतोय म्हणजे अजून केलं पाहिजे. केलं पाहिजे. एक शेवटचा चान्स देऊ म्हणलं स्वतःला एक करावं. 2026 ला पुन्हा एकदा फॉर्म भरला. म्हणलं करावं. आणि रिझल्ट आता आहे की झाले 2026 ला फायनली पुणे सिटीला पोलीस झाले. झाले. खरंच तुमचं अभिनंदन. मॅडम एकंदरीत हे जे ऐकलं मी खरंच माझ्यासाठी एक कसं मला विश्वासच बसत नाही. माणूस 5 वर्ष तुम्ही संघर्ष करत राहिले. 5 वर्ष तुमचे म्हणजे की तुम्हाला फॅमिलीने कसा सपोर्ट केला. आई बाबा, नातेवाईक असतील. तुम्हाला म्हणजे की काय तुम्ही काय सांगचाल ह्या सगळ्या गोष्टी आता इतका भारी तुमचा संघर्ष होता. खरंच खूप प्रेरणादायी की मलाही ऐकताना अरे मी भावुक झालो की मॅडमनी 2018 ला सुरुवात केली. 2018 ला सुरुवात केल्यानंतर 2026 मध्ये यश मिळतंय. किती तुम्ही संयम ठेवला? प्लीज आमच्या श्रोत्यांना तुम्ही तेवढं सांगा मॅडम. संयम होता म्हणजे ह्याला खरं कारण म्हणजे माझे आई वडील आहेत की त्यांनी अजूनपर्यंत मला म्हणजे सपोर्ट नाही होते. माझ्या वडिलांनी आजपर्यंत मला कधी नावाने आवाज नाही दिला. कधीच नाही दिला सर खरं सांगायचं झालं तर. ते मला बेटाच म्हणायचे. आणि मी पहिल्यापासून ॲथलेटिक्स वगैरे करायचे तर प्राइज वगैरे खूप खूप यायचे घरी. तर कुठलाही प्राइज आलं तर ते मला कधी काँग्रॅच्युलेशन नाही म्हटले. जेव्हा पण म्हणायचे की थँक म्हणायचे की थँक की त्यांना असं वाटायचं की माझ्या पोरीने माझ्यासाठीच केलंय. तर ते खूप अभिमानाने थँक असं म्हणायचे. खूप भारी वाटायचं. म्हणजे कुठलंही असं वडिलांचं असतं ना, तर आमच्या सगळेजण म्हणायचे की बास झालं आता, की शिक्षण वगैरे आता बास झालं. किती वर्ष झालं करतीये, तर आता लग्नाचं वगैरे बघा असं तसं. पण वडिलांचं एक होतं की तिला पोलीस व्हायचंय, तर माझ्या घरी तिची इच्छा आहे. तर जोपर्यंत तिची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी हे मागं नाही हारणार. त्यामुळं त्यांच्यासाठीच पोलीस व्हायचं होतं. वडिलांसाठी. हां, वडिलांसाठी पोलीस व्हायचं होतं. आणि सर असा विषय झालाय की आता रिझल्ट लागलाय. तर माझे घरचेच म्हणजे रिझल्ट लागलाय त्यांना आनंद खूप आहे. पण त्यांना सांगायला म्हणजे ते माझ्या समोरच नाहीत की त्यांना कसं वाटतंय, काय वाटतंय हे बघायला
ते माझ्या समोर नाहीत की ते आता बाहेर गावी गेलेत म्हणजे हम्म. ट्रिपला वगैरे गेलेत. तर त्यांना मला फोनवरच सांगायला लागलं, हा हा की असं हा. म्हणजे त्यांना अजून मला बघायचंय, की त्यांच्या बघायचंय चेहऱ्यावरचा आनंद बघायचा, की आनंद. त्यांची एवढ्या वर्षानंतर पोरगी पोलीस झाली, तर पोलीस. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा पहिल्यांदा मला. नक्कीच नक्कीच मॅडम. आज आज तुम्हाला भरती करणारे बरंच मुली मुली बघणार आहात तुम्हाला. खरंच त्यांनाही आनंद होईल ऐकताना, की काय मॅडमनी करून दाखवलं शेवटी. आज वडील हे अभिमानाने सांगतील, की मॅडमनी करून दाखवलं. जे की माझ्या मुलीने आज काय म्हणजे केवढा संघर्ष, एवढं अपयश पचवून पण करून दाखवलं. एक जिद्द ठेवली मॅडम. खरंच तुमच्या जिद्दीपाठी मागचं जे हा जो संघर्ष आहे, तर तुम्ही गावाकडून तुम्ही शहरातच भरतीचे प्रयत्न केले. तर शहरात आणि गावाकडे ह्या दोन्ही मधला काय फरक सांगचाल का तुम्ही? की तुम्ही 5 वर्ष भरती केली. 5 वर्षामध्ये तुम्ही अकॅडमी आता जॉइन वगैरे अकॅडमीचं आणि सेल्फ स्टडीचं काय महत्त्व? तुम्ही एकदा ते पटवून द्या मला, की असं. खरं तर सांगते. असा विषय आहे, की फर्स्ट टाईम चालू केलं होतं अकॅडमी वगैरे काही माहीत नव्हती, की हं, हं. ह्याच्यासाठी वेगळी अकॅडमी असते हे खरंच माहीत नव्हतं, की रनिंगसाठी पण माहीत नव्हतं आणि अभ्यासासाठी माहीत नव्हतं. मैत्रीण हं, करायची तिच्याबरोबर करायचे आणि ग्राउंड तर पहिल्यापासूनच होतं. हं. फर्स्ट टाईम ग्राउंड दिलं तेव्हापासून आउट ऑफच आहे आउट ऑफ. आणि आयुष्यातला पहिला गोळा आउट ऑफ टाकलेला आहे. म्हणजे तेव्हापासून कधी असा गोळा असा नाही झाला, की हेच नाही झालंय. हं, हं. प्रॅक्टिस पण नाही कधी केली गोळ्याची. पडला तो आउट ऑफच पडला. मग त्यामुळे प्रॅक्टिस करायचा प्रश्नच नाही आला. त्यानंतर पहिल्यांदा अकॅडमी लावली होती तर आविष्कार अकॅडमी हं. अभ्यासासाठी लावली होती. कारण अच्छा. ग्राउंडसाठी अकॅडमी असते हे माहीतच नव्हतं. त्यानंतर फर्स्ट टाईम अकॅडमीत ग्राउंडसाठी लावली कमांडो अकॅडमी. तर कमांडो. हां, कमांडो अकॅडमी. तर मयूर सर आमचे तिथे आहेत. हां. मयूर गायकवाड म्हणून. तर त्यांचं मार्गदर्शन असं खूप छान लाभलं. म्हणजे त्यांनी ग्राउंड तर करून घेतलं. त्या हं. बाबतीत अभ्यासामध्ये काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, प्लस म्हणजे डॉक्युमेंटमध्ये काय लागतं, कसं लागतं, म्हणजे सतत ते चौकशी करत राहायचे, की हे हं. बघितलं का, ते बघितलं का, ह्याच्यानंतर हे, की हे कर. मग ते पहिल्यांदा मला आवाज देताना ते पी-एस-आय मॅडम म्हणायचे. पी-एस-आय हां, मॅडम. पी-एस-आय मॅडम म्हणायचे आवाज देताना. पण ते त्यांचं असं होतं, की अ, कसं म्हणजे कशा पद्धतीने झालं पाहिजे. मग ते छोट्या-छोट्या गोष्टी ते सांगत सांगत गेले. अच्छा. की ह्याच्यानंतर हे कर, त्याच्यानंतर ते कर. ठीक आहे त्यांनी ग्राउंडचं झालं. त्यानंतर तिसरी अकॅडमी म्हणजे ग्राउंडसाठी तीच एकमेव जेव्हा लावली, तशी हं. तीच अकॅडमी आहे. त्याच्यानंतर अभ्यासासाठी 2-3 लावल्या होत्या. हां. हे नाहीतर हे, हे नाहीतर हे सतत करत राहिले. कारण मी सतत राहत होते, तर अभ्यासामधनंच राहत होते. हं. 1-2 मार्कांनी म्हणा, ह्याच्यामधनं त्याच्यामधनं म्हणा. त्यानंतर शिवचैतन्य लावली. अच्छा. थोडंफार अभ्यासाचं नॉलेज, मित्रपरिवार होते. पण मला मुळात म्हणजे बेसिकच माहीत नव्हतं, की अभ्यास करायचा काय? माझा अभ्यास काय व्हायचा, खूप तास अभ्यास करायचे. पण हां. मुळात व्हायचं काय, की नेमका अभ्यास केला काय पाहिजे? केला काय तर पाहिजे? ह्याचं मार्गदर्शन हे सगळे मित्रांकडनं थोडं-थोडं कळत गेलं. जसं लॅब लावली, लॅबमध्ये अभ्यास करायला गेलं, तसं कळायला लागलं, की अरे हे अभ्यास काय करतात? म्हणजे आपण हं. 4 तास, 10 तास अभ्यास करायचा काहीच मायने नाही. काहीच नाही. जे की 1-2 तास केला अभ्यास, पण तो असा हं. परफेक्ट वेनी झाला पाहिजे वेणी. अभ्यास, हे त्यांच्याकडनं कळायला लागलं. म्हणजे अभ्यासाचं म्हणलं तर मंगेश म्हणून एक मुलगा आहे. हां. तर तो म्हणजे आम्ही एकाच ह्याच्यामध्ये होतो. तर त्यांनी गाईडन्स दिलं, की कसं मला काही येत नव्हतं म्हणजे असं नाही. मराठी एकदम टॉपचं येत होतं. पण हं. मला जी-एसमध्येच मार्क पडायचे नाही आणि तिथंच माझं उडायचं. हां. म्हणजे 100 मार्काचा पेपर आहे ना, तर गणितामध्ये चांगले यायचे, मराठीत यायचे, पण जी-एसमध्ये उडायचं. मग जी-एससाठी मी सतत वेगवेगळ्या अकॅडम्या शोधत गेली, की हं, हे हं. झालं, ते झालं, की मी कुठं? पण शेवटी काही केलं तरी आपल्याला करणं आहेच. आपणच केलं पाहिजे अच्छा. असं. हळू-हळू ह्यांच्या मार्गदर्शनातनं थोडं म्हणता थोडंसं आलं. स्टेबल झाले म्हणजे त्या आता. जी-एसच्या सब्जेक्टवरती मात हां, केलीच तुम्ही. विजय हां. मिळवलाच. ह्यावेळेस आणि हे पण झालं, की ह्यावेळेस जी-एसमध्ये मार्क आले आणि गणिताने गोंधळ घातला. गणित गोंधळ केला. तर तुमच्या आवडीचा सब्जेक्ट कोणता असा? गणित. गणित. खूप आवडायचं मला गणित. जी-एस वरती एवढं लक्ष दिलं, की तुम्ही गणितच विसरून गेला. जी-एस म्हणजे इतिहास भूगोलामध्ये म्हणलं ना, तर मला महाराजांचा इतिहासच आवडायचा आणि हां. तो कसाही वाचला लक्षात राहायचा. पण दुसरं म्हणलं, की सनावळी म्हणलं ना, हं, की हं. माझ्या एक वाचली, की दुसरं 32 ओढायचे. 32 सोडायचे. जसं महाराजांचा इतिहास तर महाराज आता सगळेच महाराजांबद्दल एकदम अभिमानाने आणि जे की त्यांच्यापासूनच सगळं सुरू होत होतं. तर तुम्हाला असं महाराजांचं काय आवडतं? मला सगळंच म्हणजे महाराज काय आवडायचं असं नाहीच ते आहे. काय तुम्ही प्रेरणादायी काय घेतलं? आता तुम्ही म्हणता महाराजांच्या विषयी बोलायचं म्हणलं तर त्यांचं योगदान आपल्यासाठी खूपच हे प्रेरणादायी आहे. प्रेरणा. त्यांच्यामध्ये एकच सांगेल, की घेण्यासारखं असं म्हणसाल तर वेळेचं नियोजन आहे.
की हे जास्त भरती करणाऱ्यांसाठी तर जास्त महत्वाचंच आहे वेळेचं नियोजन, की काय केलं पाहिजे, सगळ्या गोष्टीचं नियोजन लावणं जास्त लावणं वगैरे. महत्वाचं आहे. तर हे त्यांच्यासाठी योग्य आहे, की मला असं वाटतंय. आता मुलं 12वी नंतर किंवा 10वी नंतर भरतीचा अभ्यास करतात. तर त्यांच्यासाठी तुम्ही निवडलेली काय पुस्तकं कशी वाचायची, कशी समजून घ्यायची, ग्राउंडला मेहनत कशी केली पाहिजे, की टाईम टेबल काय असतं, शिस्त, नेम? आता अभ्यासाचं म्हणलं तर मी एवढं नाही सांगू शकत. कारण माझा संबंध आहे तो ग्राउंडशी जास्त. ग्राउंडशी कारण मला जास्त. ग्राउंडमध्ये जास्त ह्याच्यावर माहिती आहे एवढं तेवढं. हं, तर ग्राउंडचं कसं झालं, की सातत्य ठेवलं पाहिजे ह्यांनी, कंटिन्यू केलं पाहिजे वर्कआउट म्हणजे आपले कोच जे हं. आहेत, ते जे सांगतात, ते फक्त फॉलो केलं ना, तरी भरती होता येतं. म्हणजे हां. ग्राउंडमध्ये चांगले मार्क घेता येतात आणि ग्राउंडचं काय होतं, ते आपल्या हातातले मार्क असतात, हं. की ते आपण घेऊ शकतो. मग त्याचं छोट्या-छोट्या गोष्टीवर थोडंसं बघितलं पाहिजे. रनिंग करताना म्हणा, की आपलं टायमिंग लावणं, म्हणजे आता हं. रनिंग करायला गेलं तर टायमिंग लावणं झालं, की एका नंतर आपण 1 राउंड मारला, 2 राउंड मारला, तर तेवढे राउंड कसे होतायत हं. आपल्याच्यानी, की त्याचं मॅनेजमेंट आपलं आपणच केलं पाहिजेल. हं. कोच आपल्याला जे मार्गदर्शन करतायत, करतात. तर तेवढं पण फॉलो झालं पाहिजे. म्हणजे अच्छा. सगळ्या छोट्या गोष्टी फॉलो झाल्या पाहिजेत आणि आपण केलं पाहिजे. म्हणजे कोच असतं आपल्याला 90% म्हणजे 10% कोच सांगतो आपल्याला, की सांगतो. काय केलं पाहिजे. पण 90% करणं हे आपल्या हातात आहे. मग ते आपण आपलं केलं पण पाहिजे केलं तेवढं. पण म्हणजे पाहिजे. आपले 100% दिलं तर कुठेतरी हे होतं, म्हणजे हे होतं. चांगलं व्हायला जातं. तर मी असं म्हणेन, की ठेवा, सातत्य ठेवा ग्राउंडमध्ये खाडा न करता हे करायचं. मेहनत करत राहायची. तर मॅडम, तुम्ही 5 वर्ष सातत्याने संघर्ष करत राहिला. तुमच्या कधी मनात असा प्रश्न आला का रे, "बास आता थांबू यार, आता हे सगळं सोडून देऊ. दमले मी आता. बास, खूप होतंय." असं कधी वाटलं का? नातेवाईक नावं ठेवत होते. "काय करते? आई-बाबांचं कसं?" आई-वडिलांना कित्येक नातेवाईक काही काही बोलत असतील. असं कधी वाटलं का? नाही, वाटलंय तसं कारण एवढ्या वर्ष करती आहे तर भरपूर जण बोलायचे म्हणजे जाता येता बोलायचे, "आता किती वर्ष करायचं? अगं होतंय की नाही तुझं इथपर्यंत की किती वर्ष झालं करतीये? हं, हं. आता होईल की नाही?" पण हे वाटायचं पण मी तेवढ्यापुरतं त्यांचं ऐकायचं कारण आपल्याला करायचं वेगळं होतं आणि करायचं. करायचंच होतं आपल्याला म्हणून बाकीच्यांचं बोलणं पण एवढं मनाला नाही लावून घेतलं पाहिजे. घरच्यांना तर खूप बोलायचे, की "आता बास झालं, किती वर्ष करायला लावता, एवढं-तेवढं." पण घरच्यांचं असं होतं, की नाही, तिची इच्छा आहे, तर ती करतीये तर करून द्या. आणि तिची इच्छा जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत करते, तोपर्यंत करू द्या. आम्ही थकलो नाहीये ना, मग करू द्या तिला. करू द्या. मग बाकीच्यांचं त्यांनी हे नाही केलं, म्हणून त्यांना मी खरंच त्यांची ऋणी आहे खरं तर. कारण एवढ्या ह्याच्यामध्ये त्यांनी साथ दिली मला. दिली. अजूनपर्यंत पाठिंबा दिलाय. एक मुलगी असून सुद्धा मुलासारखं समजलंय समज. त्यांनी सगळ्या जिम्मेदाऱ्या. कारण मी माझ्या वडिलांना गपचूप आईशी बोलताना ऐकलं आहे, की ती आहे ना, तर सांभाळेल ती सगळं. करेल ती सगळं ह्या करेल ती गोष्टी. सगळं. मग तेवढ्या गोष्टीसाठी मला पोलीस व्हायचं होतं, की त्यांचा जो विश्वास आहे माझ्यावर, तर मला त्याला खरं उतरायचं होतं. म्हणून सगळं आहे, की म्हणजे माझ्या आई-बाबांचं ह्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. खरंच म्हणजे की तुमचं हे सगळं ऐकून मलाच अगदी एकदम भारी म्हणजे की छान वाटतं की यार, माणूस कित्येकदा जरी हारला, प्रयत्न सोडायचे नाही. म्हणजे सातत्याने करत राहायचं. एक ना एक दिवस यश तुमच्या पदरात पडेलच. तुमचं 10वी-12वीचं वगैरे शिक्षण कुठं झालं? तसं 10वी पर्यंत शिक्षण झालं कर्मवीर भाऊराव हिरे हायस्कूलमध्ये अच्छा, झालं. अच्छा. पर्वतीमध्ये आहे ते. हं. त्यानंतर 12वी एस-एन-डी-टीला झाली अच्छा. कोथरूडमध्ये. तिथून पुढचं शिक्षण मी भारती विद्यापीठमध्ये केलं, ते पण कोथरूडमध्येच. कोथरूडमध्ये. काय शिक्षण घेतलं तुम्ही भारती विद्यापीठला? ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं भारती विद्यापीठला. अच्छा, अच्छा. हॉस्टेललाच राहायचे का आपलं नाही, नाही आई-वडील वगैरे? पहिल्यापासून आई-वडिलांकडेच. आई-वडील पुण्यातच राहतात का गावी? पुण्यातच. पुण्यात पहिल्यापासून आई-वडिलांचा पुण्यातच. संघर्ष वगैरे कसं? एवढं मुलींनी आपला निर्णय घेतलाय पोलीस व्हायचा, भरती करायचा. तर संघर्ष म्हणायला गेलं तर माझे वडील रिक्षा चालवतात अच्छा. आणि आई पण पहिलं जॉबच करत होती. तर हं. त्यांचं त्यांचं बघितलंय कष्ट पुण्यात आल्यापासून, की अ, खूप हलाख्यात दिवस काढलेले आहेत त्यांनी. हं. आम्ही पण पहिलं जेव्हा आलो तेव्हा भाड्यानेच राहत होतो पुण्यामध्ये आलो अच्छा. तेव्हा. म्हणजे इथपासून सुरुवात केलेली आहे तेव्हा, की आमच्याकडे स्वतः भाडं भरायला पैसे नव्हते. वॉव! इथून सुरुवात आहे त्यांची, की त्यांनी कधी दाखवून दिलं नाही आम्हाला, दाखवून दिलं नाही. की आमच्याकडे हे नाहीये, ते नाहीये. सगळ्या गोष्टीसाठी म्हणजे कधीच हे नाही केलं. कधी कमी नाही हे करून दिलं, की त्यांना स्वतःसाठी नाहीये, पण आमच्यासाठी कधी काही कमी नाही पडून दिलं. आईचं व्हायचं, की घेऊ नंतर का कुठल्या गोष्टी. पण वडिलांचं असं होतं, की नंतर स्वतः तिला घेऊन देणारच आहेस ना, मग दे तिला जे आत्ता लागतं ते दे.
म्हणून असं वाटतं की त्यांनी आपल्या माझ्यासाठी लय कष्ट घेतलेले आहेत आणि खरंच घेतलेत, खूप कष्ट घेतलेत त्यांनी आणि त्यांच्या कष्टाचं फळ म्हणून आता हे भेटले ते त्यांच्या भेट कष्टाचंच फळ आहे असं. तर मॅडम तुम्ही 5 वर्ष मेहनत करत राहिला, संयमाने तुम्ही पुढे जात राहिला. तुमच्या सोबतच्या तुमच्या मित्र-मैत्रिणी भरती होत होत्या आणि तुम्हालाच अपयश येत होतं. तर तुम्हाला कसं वाटत होतं? एक जवळची मैत्रीण म्हणताना मित्र-मैत्रिणी झाले, एक आनंद होता. पण एक त्याच्यामध्ये आपण नाही झालो याचं दुःख तर होतंच. म्हणजे आनंद व्यक्त करण्यापेक्षा जास्त दुःख वाटत होतं, की आपण पण त्या ह्याच्यातनंच करतोय आणि एक मार्काने आपण राहतोय. प्रत्येक वेळेस करून तेच येतं. तर खरं सांगा वाईट तर खूप वाटत होतं. अक्षरशः असं होत होतं, की आपणच का? म्हणजे आपण मेहनत करतोय तर आपल्याच वाट्याला असं का? माझं तर सतत एकच म्हणणं होतं, की देवा मला दुसरं काय देऊ नको, पण माझ्या कष्टाचं मला दे. दे. म्हणजे जेवढं मी करते ना, तेवढंच मला मला दे. दे. मला बाकीचं काहीच नकोय, की असं इथपर्यंत होत होतं. सगळं झालं, दाम, दंड सगळं सगळं झालं. म्हणजे ते साम, दाम, दंड धन्य हे दैत. सगळं करून झालं. मग शेवटी फायनली एंड इज बिगिनिंग. खरंच. तर मॅडम भरती देण्याच्या आधी म्हणजे की तुम्ही भरती देत होता, त्यावेळेस तुमच्या नातेवाईकांचा, शेजाऱ्यांचा बघण्याचा काय दृष्टिकोन होता? आणि भरती झाल्यानंतर त्यांचा काय दृष्टिकोन आहे? हे प्लीज तुम्ही सांगाल का? ओके. भरती व्हायच्या अगोदर त्या आता एवढ्या वर्षाचा एवढ्या वर्ष करते म्हणून त्या आपल्याकडं त्या नजरेने बघा म्हणजे काय आहे, करतीये, ठीक आहे, करतीये. हं. म्हणजे असं तेवढी रिस्पेक्ट नव्हती. पण आता असं झालंय, की जसं कळलंय तसं फोनवर फोन, की स्वतःहून फोन करणं म्हणा, की आवाज देणं, दिसलं तर स्वतःहून थांबणं, आवाज देणं. फोन करून 4 वेळा भरपूर वेळा चौकशी करणं, की छान झालं, बरं झालं, असं तसं. त्याहून परत घरी बोलवणं, की या आता घरी, की जे की संघर्षाच्या काळामध्ये कधीच त्यांनी म्हणले नाहीत, की आता आणि आता झाले तर त्यांचं असं म्हणणं आहे, की आता या, भेटा म्हणजे कंटिन्यू त्यांचं म्हणजे जे आपुलकी वाढली म्हणजे वेगळ्याच हं. पद्धतीने आपुलकी वाढली आहे त्यांच्या आता ह्याच्यामध्ये. आणि तसंच ग्राउंडमध्ये म्हणायचं झालं तर एवढ्या वर्ष झाली नाही. तर काही सांगते मला वाईट वाटतंय सांगायला खरं तर. पण त्यांचं असं म्हणणं होतं, की नाही झाली. म्हणतात ते मी एक उदाहरण झाले होते त्यांच्यासाठी, की हं. 50 पैकी 50 ग्राउंड घेऊन ती पोरगी येते. इथे असे पण उदाहरणं देत होते माझ्याविषयी. पण त्यांना आता मी म्हणेन, की प्रत्येकाचा संघर्ष हा वेगळा आहे. वेगळं आहे. प्रत्येकाला सगळ्या फेजमधनं जायचं, प्रत्येकाला कसं फेस करायचं ते राहतं म्हणजे कुणाला आवड नसते, की इथं राहण्याचं, की एक मार्काने राहतो, की त्या मुलाला माहिती आहे, की त्याचं काय होत काय असन होत आणि असेल? त्याच्या घरच्यांना माहिती आहे, की ह्या सिच्युएशनमध्ये काय होत असन. भरपूर साऱ्या गोष्टी फेस झालेल्या आहेत आणि हे जेव्हा कानावर पडतं ना, तेव्हा वाईट खूप वाटतं. म्हणजे खूपच. खरंच खूप वाईट वाटलं जेव्हा ऐकायला आलं ह्या गोष्टी, की आम्ही उदाहरण म्हणून एक राहतोय, की उदाहरण पण आम्ही जिथं की आम्ही आमचं उदाहरण असं पडायचं, की 50 पैकी 50 ग्राउंड घेते पोरगी. अशा हं. उदाहरणावरनं आम्ही कुठं आलो, तर आम्ही 50 पैकी 50 ग्राउंड घेऊन ती आज इथंच आहे. इथेच आहे. इथपर्यंत आलो. मग त्यांना मी असं सांगेन काही ना काहीतरी गोष्टी अशा असतात, नशिबाच्या पण काही गोष्टी असतात, की होणं नाही होणं. पण काहीतरी चांगलंच होण्यासाठी पण राहिलेलं असेल. काही गोष्टी असं आहे, की चांगलं होण्यासाठी पण राहिलेलं असेल. राहिलेलं असेल. तशातलीच मी काहीतरी असेल, की काहीतरी चांगलं व्हायचं होतं म्हणून राहिलं असेल सगळ्या ठिकाणाहून असं. खरं म्हणजे तुमचं उदाहरण आहे, की यार एवढं 5 वर्ष संघर्ष आणि कित्येकदा अपयश पचवलं तुम्ही आणि शेवटी जे काय होतं ते तुम्ही झालात. भरती देत असताना तुमच्या जीवनात असे काय भावनिक प्रसंग असा नाहीये, पण असं काय आहे, की घरच्यांना बाहेरचे वगैरे बोलतात, म्हणजे हं. नातेवाईक वगैरे बोलतात ना जेव्हा, की हं. "झालं का? भरती झाली का? आज किती वर्ष करतीये?" हं. तर त्यांना पण एक आतमधून किती झालं तरी आई-वडीलच येते. हं. म्हणजे आमच्या जेवढा संघर्ष पोरगं करतं, मुलगी हं. करते त्याच्यापेक्षा जास्त संघर्ष आई-वडील करत असतात. हं. मग जेवढा आनंद भरती झाल्यावर मुलाला होतो, हं. त्यापेक्षा दुगणा आनंद आई-वडिलांना होतो आई-वडिलांना ह्या होतं. गोष्टीचा. तर असं आहे, की भरपूर गावाकडची लोकं वगैरे आई-वडिलांना बोललेली आहेत. बोललेले आहेत. एक तर व्यक्ती असा आहे,
की बास आता, की नाही होणार तुझी पोरगी आता, नाही का, बास झालं, लग्न लावून दे. पण माझी आई म्हणली होणार, होणार. ती होणार, तिच्यावर भरोसा आहे, ती होणार. वेळ लागतोय, ठीक आहे, लागू द्या, ठीक आहे. पण ती होणार. होणारच. म्हणून असं आहे, आई असं वडिलांचा बोललेले. तुमच्यावर खूप विश्वास होता. विश्वास, खूप विश्वास, म्हणजे प्रचंड विश्वास की त्यांचा. वडिलांनी एवढा मुलीवरती विश्वास ठेवला आणि शेवटी तुम्ही ते करून दाखवलं. जे की खरंच आमच्या श्रोत्यांना प्रेरणादायी तुमचा संघर्ष आहे. तर धन्यवाद मॅडम. तर मॅडम, आई-वडिलांसोबतच तुमच्या यशाच्या पाठीमागे असा कुणाचा वाटा आहे का असं तुम्हाला वाटतं? हो, आहे ना. आई-वडिलांसोबत आमच्या सरांचा ह्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. सर आमचे प्रॅक्टिस वगैरे घेताना म्हणजे हं, आमचे भरपूर सगळ्यांना पनिशमेंट वगैरे असायची, नाही प्रॅक्टिस केली तर. हं, तर त्या पनिशमेंट पण अशी असायची, की त्याच्यामधनं पण पोराचा फायदाच झाला पाहिजे. हं, कुठं डिप्स मार, कुठं स्क्वॉट्स किंवा रनिंग 400 मीटर परत-परत राउंड मारणं म्हणा, असं कंटिन्यू असं काही ना काहीतरी पनिशमेंटच अशी असायची, हं. की त्यातनं पण पोराचं चांगलंच झालं पाहिजे असं. फायदाच होत होता. हां, फायदाच होतो. भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? सल्ला असा आहे, की संघर्ष करत राहा. माघार घेऊ नका. म्हणजे अपयश, यश, अपयश येतच राहतं कंटिन्यू. काही सांगता येत नाही. हं, पण अपयश आलं तरी त्यातनं काहीतरी घेण्याचा प्रयत्न करायचा, की काय चुकतंय आपलं. म्हणजे सुरुवातीपासून बघायला गेलं तर काय चुकतंय त्याच्या पुढे विचार करायचा, की आपलं जे चुकतंय त्याच्यावर अभ्यास करायचा आपण अजून-अजून आणि सातत्य ठेवलं पाहिजे. सतत ठीक आहे अपयश येत राहतं, मग त्यात खचून न जाता अजून-अजून प्रयत्न करायचा, की आपण कसं योग्य हे करणं, आपण आपल्याला हं, अजून कशा चुका सुधारल्या जातील ह्याच्यावर जास्त भर दिला पाहिजे आणि करत राहिलं पाहिजे. जोपर्यंत म्हणजे जिद्द जास्त महत्त्वाची आहे. हं. तर काय होतं नशिबात नसलेल्या गोष्टी पण आपण खेचून घेऊ शकतो. फक्त जिद्द महत्त्वाची. जिद्द महत्वाची. तर जिद्द ठेवली पाहिजे, की व्हायचंच. हां. मग होता येतं असं. खूप छान होता तुमचा हा प्रवास. तुम्ही वेळात वेळ काढला. आमच्या श्रोत्यांना तुम्ही खरंच तुमचा जीवन प्रवास सांगितला. तुमचं खरंच धन्यवाद आणि खरंच तुमचं अभिनंदन. एवढ्या संघर्षातून तुम्ही यश मिळवलं. धन्यवाद सर. तर मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. तर लाईक करा, फॉलो करा आणि तुमच्या मित्र शेअर करा. धन्यवाद.